नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, खास करून जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात अशांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि तो म्हणजे रिपोर्ट रायटिंग. तर रिपोर्ट रायटिंग हे वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या गोष्टीचं केलं जातं. तर ते नेमकं काय असतं आणि रिपोर्ट कसा लिहायचा या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण स्वतःला प्रश्न विचारूया की रिपोर्ट म्हणजे काय, व्हॉट इज रिपोर्ट. मला वाटतं सगळ्यात अगोदर हेच समजून घेणे गरजेचं आहे. तर रिपोर्ट म्हणजे काय असतं. रिपोर्ट इज अ रिटन स्टेटमेंट ऑफ द फॅक्ट्स ऑफ सिच्युएशन, प्रोजेक्ट, प्रोसेस, हाऊ द फॅक्ट्स ascertain their significance, the conclusion that have been drawn from them, the recommendations that are being made. आता रिपोर्ट याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात आणि त्या गोष्टी अशा आहेत की पहिली गोष्ट की जी स्थिती आहे त्या स्थितीचं सत्य काय आहे हे सत्य रिपोर्टमध्ये येतं. एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, त्या प्रोजेक्टचं प्रोसेस असते आणि प्रोसेस म्हणजे प्रक्रिया की हे सगळं कसं केलं आपण त्याचाही रिपोर्ट असतो आणि त्याचं ठळक वैशिष्ट्य काय आहेत किंवा त्या सगळ्याचे निष्कर्ष काय आहेत आणि निष्कर्षामधून आपण काय शिफारस करतो आहे या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट असतो. आणि हे रिपोर्ट म्हणजे लिखित स्वरूपाचं एक डॉक्युमेंट्स असतं ज्याला आपण रिपोर्ट म्हणतो. मित्रांनो, की रिपोर्ट लिहायची गरज का पडते. तर रिपोर्ट लिहायची गरज पडते याचं कारण असं आहे की त्यामुळे आपण काय काम केलं नेमकं हे कुठेतरी आपण नोंद करत असतो. त्याचबरोबर फॉलोअप जे आहे तर फॉलोअप खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे गोष्ट कुठपर्यंत आलेली आहे आणि त्याची पुढची स्टेप घेण्यासाठी आपल्याला रिपोर्ट रायटिंग किंवा रिपोर्ट नोंदणी करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या व्यक्तीची आपण काउन्सिलिंग करत असो. काउन्सिलिंग करत असताना त्यामध्ये आज आपण त्या व्यक्तीशी काय काय विषयावर चर्चा केली याचं आपल्याकडे जर नोंदणी असेल तर पुढच्या वेळेस त्याला आपण काय सांगितलं आणि त्याने त्याच्यावरती काय केलं आहे या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यावरती आपल्याला चर्चा करणं शक्य आहे. जर हे नाही की लिखित स्वरूपामध्ये जर आपण ठेवलं नसेल तर कदाचित 3-4 मीटिंगमध्ये आपण त्याच विषयावरती चर्चा करू. म्हणजे आपलं एक पाऊल जे पुढं जायला पाहिजे ते एक पाऊल पुढे न जाता आपण एका विशिष्ट ठिकाणी थांबू. असं होऊ नये. त्याचा नीट फॉलोअप आपल्याला घेता यावा कुठल्या गोष्टीचा. एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो, आपले डॉक्युमेंट्स त्यांना दाखवले, काय मीटिंग झाली, तर याचं नोंद केल्यानंतर आपल्याला कळतं की अरे या 4 गोष्टी आपण आज केलेल्या आहेत, आता ही 5वी गोष्ट करायची आहे. तर अशा प्रकारचं आपल्या काम पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला फॉलोअप करणं गरजेचं असतं. आणि फॉलोअप कधी होऊ शकतं नीट, ज्यावेळेस आपण त्याचं नीटपणे नोंदणी करतो. असेसमेंट ऑफ द सिच्युएशन अँड इलुस्ट्रेट प्रोग्रेस. आपला जो काही विकास चाललेला आहे, जी काय आपण प्रोसेस करीत आहोत त्या सगळ्या प्रोसेसची नोंदणीही कुठे ना कुठे आपण करायलाच हवी. म्हणजे कसं असतं की सिच्युएशन आहे, एखाद्या वस्तीमध्ये एखाद्या विभागामध्ये आपण सामाजिक कार्य करतो आहे, तर त्या वस्तीमध्ये आज काय स्थिती आहे याचा रिपोर्ट याची नोंद हे आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर आपण जे काही काम केलेलं आहे त्या कामामुळे त्याचा काय प्रोग्रेस झालेला आहे याची नोंद ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि यासाठी रिपोर्ट रायटिंग हे महत्त्वाचं ठरतं. आता दुसरी गोष्ट आहे की आपण ज्या काही गोष्टी पाहिलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी कितपत योग्य आहे त्या तपासण्यासाठी त्या माहितीचं
टेस्ट करण्यासाठी की ही माहिती खरी आहे की खोटी आहे, यासाठी ही कुठे ना कुठेतरी नोंद केली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय असतं की रिसर्च प्रोजेक्टमध्ये काय असतं की काही आपण गोष्टी आपण मांडलेल्या असतात. आता ह्या गोष्टी योग्य आहेत या बरोबर आहेत की नाही आहेत हे आपल्याला माहीत नसतं, पण आपण काही ॲझ्युम्शन म्हणतो, आपण ॲझ्युम केलेलं असतं की हे असं असं असू शकेल. आणि मग रिसर्च केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण जसं म्हणतो तसं काहीच नव्हतं, ते वेगळंच होतं. पण हे कधी कळेल, ज्यावेळेस या सगळ्याची नीट नोंदणी आपल्याकडे असेल त्यावेळेस आपल्याला या गोष्टी कळू शकतात. आणि म्हणून रिपोर्ट नोंदणी महत्त्वाची आहे. जसं मी म्हटलं की एखादं काम पुन्हा पुन्हा तेच तेच काम आपण करू नये, कामाचं रिपिटेशन जे आहे ते टाळण्यासाठीही रिपोर्ट रायटिंग हे महत्त्वाचं असतं. आणि रिपोर्ट रायटिंगमध्ये ह्याही गोष्टी आहेत की आपण ज्या नवीन नवीन कल्पना मांडतो त्या जर आपण कुठे लिहून ठेवल्या नाहीत, त्याच्या नोंदी केल्या नाहीत, तर त्या आपल्या कल्पना कालांतराने आपण विसरून जातो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची कुठेतरी नोंद असायला पाहिजे, रिपोर्ट त्याचे असायला पाहिजेत. रिपोर्ट याहीसाठी असतं की उदाहरणार्थ मी जर जे काम करतो आहे त्या कामासाठी मला वेगवेगळ्या लोकांनी सहकार्य केलेलं असतं, काही साधनं रिसोर्सेस उपलब्ध करून दिलेले असतात. साहजिकच आहे की ज्यांनी आपल्याला रिसोर्सेस दिलेले असतात त्यांची इच्छा असते की तुम्ही आम्हाला सांगावं की तुम्ही नेमकं काय केलं आहे. म्हणजे आपलं काम इतरांना कळण्यासाठी आणि ते चांगल्या पद्धतीने कळलं पाहिजे. म्हणजे आपण काम केलं आहे खूप चांगलं आणि आपण जर रिपोर्ट असा लिहिला की त्यामध्ये आपलं कामच दिसत नाही आहे, तर कदाचित मला वाटतं की ते योग्य ठरत नाही. किंवा आपण काहीच काम केलं नाही आणि आपण रिपोर्टमध्ये भरपूर काहीच दाखवतो आहे, हे योग्य ठरणार नाही. तर जे फॅक्ट आहेत, जे सत्य आहे, ते सत्य आपल्याला कागदावरती उतरवून ते लोकांना द्यायचं असतं आणि या दृष्टीने रिपोर्ट महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टीतून एक आपलं सेल्फ लर्निंग पण होत असतं ना. म्हणजे जे आपण काम करतो त्यातून आपण शिकत असतो, एक गोष्ट दोन गोष्ट अशा शिकत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नोंद केल्या नाही तर कदाचित आपल्याला कळणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी 5 वर्षापूर्वी ट्रक ड्रायव्हरच्या प्रोजेक्टवरती काम करायचो, त्यांना आरोग्यासंदर्भात माहिती द्यायचो. पण तिथे ज्या गोष्टी मला जाणवल्या, जो माझा एक्सपिरियन्स होता, तो जर मी नोंद केला नाही तर कदाचित माझं जे लर्निंग आहे त्याची नोंद कुठेही होणार नाही. तर ती नोंद जी आहे ती रिपोर्टच्या माध्यमातून कुठेतरी झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण लोकांना सर्व्हिस देत असतो. सर्व्हिस देत असताना या सगळ्या गोष्टीची नोंद करणं किंवा त्याचा रिपोर्ट बनवणं हे सगळं आपल्याला गरजेचं असतं. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की फंडिंग एजन्सी असतात, डोनर असतात, त्यांना आपल्याला रिपोर्ट द्यायचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काम केलं याचं लीगल प्रूफ किंवा लीगल डॉक्युमेंट्स म्हणजे हे तुमचं रिपोर्ट असतं. तुमच्याकडे रिपोर्टच नाही आणि तुम्ही प्रचंड काम केलेलं आहे तरी तुमच्यावरती कोण विश्वास ठेवेल की तुम्ही काम केलं आहे. त्यामुळे लीगल डॉक्युमेंट्स, लीगल प्रूफसाठी तुमचे रिपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि हा सगळा डेटा जो आहे, ही सगळी माहिती आहे, ही रिसर्च संशोधन म्हणजे गोष्टी तपासणं, नव्याने काही गोष्टी मांडणं, काही निष्कर्ष मांडणं, या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. रिपोर्टिंग असणं म्हणजे सगळ्या गोष्टी नीट पद्धतीने मांडल्या पाहिजेत, त्याच्या नोंदी केल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टीचा समहाव गव्हर्नमेंटची जी धोरणं बनतात त्या धोरणावरती परिणाम करण्यासाठी, म्हणजे एखादं सरकारने धोरण बनवलं तर ते धोरण चुकीचं आहे की बरोबर आहे हे कधी कळत असतं, ज्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही काम केलेल्या गोष्टीचे रिपोर्ट असतात आणि तुम्ही सांगता सरकारला की तुम्ही जी धोरण बनवतायत, पॉलिसी बनवतायत, या पॉलिसीमध्ये या गोष्टीचं कमतरता आहे आणि या गोष्टी तुम्ही जर टाकल्या तर ते जास्त परिपूर्ण होतील. अशा पद्धतीचं सांगण्यासाठी तुमच्याकडे रिपोर्ट असणं गरजेचं आहे. आता हे रिपोर्ट लिहायचं असेल तर आपल्याकडे काही कौशल्य असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे लिहिण्याचं कौशल्य नसेल तर तुम्ही नीट रिपोर्ट लिहू शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही भरपूर काम केलेलं असतं पण तुमच्याकडे लिखाणाचं कौशल्य नसेल तर मग तुम्ही
जे काम केलेलं आहे ते तुम्ही नीट मांडू शकणार नाही. त्यामुळे हे रायटिंगचं जे स्किल आहे, जे कौशल्य आहे, हे तुमच्याकडे असलं पाहिजे, रिपोर्ट रायटिंगचं स्किल. तर हे कसं असतं, काय असतं, याच्याबद्दलही थोडंसं आपण बोलूया. आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की तुम्ही रिपोर्ट लिहिताना चूज शॉर्ट अँड फेमिलियर वर्ड्स दॅट कन्व्हे द करेक्ट मिनिंग. कसं आहे, खूप असा पसारा मांडला तुम्ही आणि त्यातून काहीच कळत नाही आहे, त्यातून काही मॅसेज किंवा काही सेन्स येत नाही आहे, तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही जे लिहिता ते छोटं का असणार, पण त्याला विशिष्ट चांगला अर्थ असला पाहिजे. म्हणून तुम्ही योग्य शब्द, योग्य अर्थ, अर्थाचं लिखाण तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही आपलं शब्द भांडार जो आहे तो आपला वाढवला पाहिजे. राईट शॉर्ट सेंटेन्स ॲज दे आर इझी टू राईट, फॉलो अँड रिलेट. बऱ्याचदा लोकांना वाटतं की आपण जर जास्त विद्वत्ता प्रचूर भाषा वापरली तर तो चांगला रिपोर्ट होईल. पण रिपोर्टच्या बाबतीत तसं नसतं. रिपोर्ट तुमचा साधा, सरळ आणि सगळ्यांना कळेल असाच असायला पाहिजे. राईट शॉर्ट पॅराग्राफ्स लीडिंग विथ वन ॲस्पेक्ट ऑफ टॉपिक. तुमच्याकडे ज्या विषयाला धरून तुम्ही रिपोर्ट बनवताय तो तुमच्या रिपोर्टमधून पूर्णपणे रिफ्लेक्ट झाला पाहिजे, दिसलं पाहिजे की अरे हे काम आहे, तुमचं आरोग्यावरती काम आहे, तर आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टी तुमच्या रिपोर्टमध्ये आल्या पाहिजेत. तुमचं काम जर स्किल अपग्रेडिंगचं आहे तर त्या स्किल अपग्रेडिंगच्या गोष्टी तुमच्या आल्या पाहिजे. रिसर्च रिपोर्ट असेल तर तो रिसर्च रिपोर्टचं एक उद्दिष्ट असतं, ते उद्दिष्ट काय आहे ते तुमच्या रिपोर्ट रायटिंगमध्ये आलं पाहिजे. तुम्ही त्याची मेथॉडॉलॉजी काय आहे, त्याची प्रोसेस काय आहे, प्रक्रिया काय आहे, तुम्ही टूल्स काय वापरले, परत तुमचा डेटा कलेक्शन करताना तुम्हाला काय अनुभव आला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला नीट पद्धतीने मांडता आल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये एक करायला पाहिजे की अवॉइड द डबल निगेटिव्स. म्हणजे कसं असतं की पीपल आर नॉट कम्फर्टेबल असं म्हणण्यापेक्षा पीपल आर कम्फर्टेबल, पीपल आर नॉट अनकम्फर्टेबल अँड पीपल आर कम्फर्टेबल, या दोन्ही विषयाचा अर्थ सारखाच होतो. पण पीपल आर नॉट अनकम्फर्टेबल असं म्हटलं की त्याचा निगेटिव्ह सूर असतो. तो सूर निगेटिव्ह रिपोर्टचा कधीच नसावा. डायरेक्टली पीपल आर कम्फर्टेबल म्हणजे लोक कम्फर्ट होती थोडक्यामध्ये. तर अशा पद्धतीने सकारात्मक भाषा जी आहे ती तुमच्या रिपोर्टची असली पाहिजे. प्रेफर ॲक्टिव्ह व्हॉईस दॅन पॅसिव्ह. आता हेच आहे की पॅसिव्ह म्हणजे काय आहे की काहीतरी तिसरा व्यक्ती बोलतोय किंवा तिसऱ्या व्यक्तीने काम केलं असं न होता आम्ही अशा पद्धतीने केलं, अशा आम्हाला रिझल्ट आले आणि असं आम्ही रिकमेंड करतो, या अशी सरळ भाषा असणं रिपोर्टमध्ये कधीही चांगलं असतं आणि त्याने जास्त चांगला सेन्स होतो. त्याच्यामध्ये एक ॲसर्टिव्हनेस असतो, एक लिडरशिप असते. किंवा पॅसिव्ह जर सूर असेल तर त्याला तो नकारात्मक थोडासा टच आल्यामुळे त्या रिपोर्टचं तितकंसं महत्त्व दिसत नाही आहे. राईट टू इन्फॉर्म नॉट टू इम्प्रेस. आता बऱ्याचदा रिपोर्ट जो असतो तो काही लोकांना असं वाटतं की आपला रिपोर्ट प्रभावी झाला पाहिजे किंवा दुसऱ्यावरती प्रभाव आपला पडलाच पाहिजे. तुम्हाला वाटतं की रिपोर्ट तुम्हाला दुसऱ्यावरती प्रभाव इम्प्रेस करायसाठी नसतो. रिपोर्ट हा सिम्पल तुम्ही जे केलं आहे, जो तुम्हाला अनुभव आला तो सगळा अतिशय साध्या सरळ भाषेमध्ये तुम्ही मांडला पाहिजे. आता ही तुमची साधी सरळ भाषाच इतकी चांगली असेल आणि तुम्ही छान पद्धतीने मांडला असेल तर पुढचा माणूस आपोआपच प्रभावित होतो. त्याला खास प्रभावित करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी लिहायची किंवा मांडायची गरज नसते. तर अशा पद्धतीने रिपोर्ट रायटिंग करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आता पुढची गोष्ट अशी आहे की ऑर्गनाइज डेटा, ॲनालाइज इट सिस्टमॅटिकली. आता जी माहिती आहे तुमच्याकडे उपलब्ध असताना तुम्ही केलेलं काम, तुमचा रिसर्च असेल किंवा तुम्ही ॲक्शन प्रोजेक्ट असेल, तुम्ही काही कृती कार्यक्रम करत असाल
पण या दोन्हीचं ऑर्गनाईज माहिती संपूर्ण संकलन केलं पाहिजे, जमा व्यवस्थित केली पाहिजे, त्याचं ॲनालिसिस, त्याचं विश्लेषण व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे सगळं पद्धतशीरपणे झालं पाहिजे. अलीकडे काही सॉफ्टवेअर पण असतात, ते खास करून रिसर्चचे जे डेटा आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये रिसर्च डेटा टाकल्याच त्याची सिस्टमॅटिकली त्याचं ॲनालिसिस पण होतं. पण त्याला ॲनालिसिस झाल्यानंतर एखाद्या विशिष्ट गोष्टीला आपण तसंच का म्हणतो आहे, तर याचे व्हॅलिड रिझन्स, त्याचं लॉजिक हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये ॲड मिनिंगफुल इन्फॉर्मेशन, या सगळ्यासाठी तुम्हाला अर्थपूर्ण माहिती जोडावी लागते. म्हणजे लॉजिकल जे मी तुम्हाला म्हटलं की एखादी गोष्ट तुम्ही सांगताय, म्हणजे लोक समजा एखाद्या ठिकाणी 4-5 टॉयलेट आहेत तरी लोक उघड्यावरती जातात. तर आता ही झाली माहिती, पण ते का जातात त्याची कारणं तुम्हाला नीट देता आली पाहिजे. पण टॉयलेट खराब असतात का, किंवा लोकांना सवय आहे का, त्याची जी पार्श्वभूमी आहे ती सगळी तुम्हाला नीटपणे मांडता आली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ते या सगळ्याचं एक लॉजिक असलं पाहिजे. ऑलवेज कीप ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोग्राम इन माइंड. आणि हे सगळे रिपोर्ट रायटिंग लिहिताना तुमच्या डोक्यामध्ये नेहमी असलं पाहिजे की आपण हा रिपोर्ट का लिहितो आहे, हा आपला कार्यक्रम जो आहे, आपला जो कुठलाही जो प्रोग्राम आहे, जो प्रोजेक्ट आहे, त्याचं ऑब्जेक्ट काय आहे हे सतत तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. ते जर तुमच्या डोक्यामध्ये नसेल तर तुम्ही नीटपणे जो रिपोर्ट आहे तो लिहू शकणार नाही. तर मित्रांनो, रिपोर्ट रायटिंग करणं हे असं खूप अवघड आहे असंही नाही आहे, ते सोपं आहे. पण त्याच्यामध्ये कष्टाची गोष्ट ही आहे की तुमचं शब्द भांडार चांगला असलं पाहिजे तुमच्याकडे. त्याचबरोबर तुम्हाला वेगळ्या हा जो आपण प्रोजेक्ट करतो आहे त्याचा जो रिपोर्ट लिहितो आहे तो प्रोजेक्ट नेमका कशाचा आहे आणि त्याची आपल्याला जितकी जास्त माहिती तितकं आपण चांगल्या पद्धतीने रिपोर्ट लिहू शकतो. तर मित्रांनो, हे फक्त मी तुम्हाला काही इन्साईट्स दिलेले आहेत, काही आपण याला हवं तर गाईडलाईन म्हणू शकतो. कारण तुम्हाला जर परफेक्ट बनायचं असेल तर तुम्हाला स्वतःला कष्ट घेण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अनेक पुस्तकं वाचावी लागतील, अनेक रिपोर्ट्स पाहावे लागतील आणि त्यातून तुम्ही एक चांगलं रिपोर्ट लिहू शकता आणि आपलं जे काम आहे ते प्रभावित करू शकता. धन्यवाद.